नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। पारनेर तालुक्यातील खडकवाडी या ठिकाणी शरणपुरी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये खासदार निलेश लंके यांचा भव्य नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला। माजी कार्यकर्त्या राहाता तालुका तसेच प्रवाराच्या सरपंच प्रभावती घोगरेताई या देखील उपस्थित होत्या आणि खासदार निलेश लंके हे देखील उपस्थित होते आणि समवेत निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, पारनेर नगर परिषद, पारनेर नगर पंचायत, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली। रिमझिम पावसामध्ये खासदार निलेश लंके यांनी खडकवाडी वासियांचा आदराचा हा सन्मान या ठिकाणी नागरी सत्काराच्या स्वरूपात स्वीकारला। खडकवाडीकरांनी खासदार निलेश लंके यांना चांगलं लीड दिलं, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। आपण सर्वजण माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात, तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी विशेष काम केलं असं म्हणत खासदार निलेश लंके यांनी सर्वांचे आभार मानले। या कार्यक्रमासाठी राजू रोकडे, सुभाष ढोकळे, श्रीरंग रोकडे, बजरंग शेठ घागरे, रवी ढोकळे, डॉक्टर आगरे, योगेश शिंदे, संजय शिंगोटे, नितीन ढोकळे, माणिक रोहकले, आत्माराम गागरे, विशाल गागरे, सरपंच शोभा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना घागरे, मेघा रोकडे, डॉक्टर शुभांगी आगरे, शुभांगी ढोकळे, रुपाली कुटे, धनंजय ढोकळे, बाबासाहेब गिरी, अमोल म्हस्के, सागर रोकडे, कैलास आगरे, सुनील गागरे, सारंग रोकडे, सुभाष गागरे, रघुनाथ ढोकळे, तुळशीराम ढोकळे, बाबासाहेब साळुंके आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते। यावेळी खासदार निलेश लंके साहेबांना आपल्या गावासाठी आवश्यक असणाऱ्या विविध कामांची मागणी देखील या प्रसंगी करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज मॉल 18, अहमदनगर।